बातमी आहे केअर फॉर यूच्या हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टारचा फिनाले या पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या कार्यक्रमाची। यात प्रथम क्रमांक पुणेच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने तर द्वितीय क्रमांक औरंगाबादच्या स्वामी समर्थ बालकाश्रम संस्थेने पटकावला आहे। हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार ही मोहीम शेकडो अनाथाश्रमातील वंचित मुलांमधील लपलेल्या कलागुणांचा शोध घेते, त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देते, त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्यांना संभाव्य करिअरकडे निर्देशित करण्यासाठी प्रमाणपत्रे मिळवून देते। नृत्य, संगीत, क्रीडा, शैक्षणिक ज्ञान आणि बरेच काही यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये टॅलेंट हंट्स शोधण्याचा प्रयत्न केअर फॉर यू करीत आहे आणि त्या अनुषंगाने काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी पिंपरीतील DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये केअर फॉर यूच्या हंट फॉर सिक्रेट सुपरस्टारचा प्रश्न मंजुषाची अंतिम फेरी पार पडली, ज्यात महाराष्ट्रातील विविध अनाथालयामधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला। केअर फॉर यू द्वारे महिला आणि बाल विकासाच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कार्यक्रम केअर फॉर यूच्या संस्थापिका अध्यक्षा पायल सारडा राठी यांच्या नेतृत्वात पार पडला। तसेच अनेक नामांकित कंपन्यांनी ह्या कार्यक्रमास प्रायोजित केले, जसे की सिल्वर ग्रुप, पुनीत बालन ग्रुप, GK असोसिएट्स, ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट। तसेच या कार्यक्रमाला कृष्णा डायग्नोस्टिक, लाईफ सायन्स आणि CA करण रांका सारख्या व्यक्तींनी देखील पाठिंबा दिला। या कार्यक्रमाचे अतिथी प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रशांत ननावरे, IAS आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पोलीस ADG फोर्सचे प्रमुख सल्लागार IPS कृष्णप्रकाश, अहमदनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते। तसेच डॉक्टर PD पाटील, पुनीत बालन, संतोष बारणे, विनोद चंदवानी, श्री कृष्णकुमार बुब, श्री नंदकिशोर राठी, राजेंद्र मुठा, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे या सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत ग्रँड फिनालेचा कार्यक्रम पार पडलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रसाद बेडेकर यांनी केले। त्याचबरोबर मान्यवरांनी आपला आवाजशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। भारताचे पहिले स्वदेशी लढाऊ विमान कोणतं? पवन धमाक मरुत गती। येस, सॉरी, ऑप्शन C मरुत, ऑप्शन C मरुत असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। बघूया, राईट आन्सर, 100 पॉइंट, व्हेरी गुड। भारतातील पहिले फुफ्फुस प्रत्यारोपण चेन्नई इथे कोणत्या वर्षी करण्यात आलं? 92, 94, 95, 96? Yes, औरंगाबाद 1996. 1996 कन्फर्म? बघूया ते उत्तर बरोबर आहे का? राइट आंसर। सर, पहला सवाल है मेरा आपसे, पढ़ाई करना और सीखना, इसमें क्या फर्क है ऐसा आपको लगता है? पढ़ाई करना और सीखना वो इस बात से सुनिश्चित होता है, हमारी संस्कृति में पढ़ाई करने के लिए 3 शब्द थे, श्रवण, मनन और निधिध्यासन। श्रवण का अर्थ होता है सुनना या पढ़ना, जिसे आप पढ़ाई करना कहते हो। मनन और निधिध्यासन जो है वो सीखने की प्रक्रिया है। मनन का मतलब होता है वो क्या आपने पढ़ा है, उसका क्या उपयोग है, what are the applications of what you have read, and what should be kept in your mind throughout your life. Your success depends upon that. आपकी सफलता, आपका यश इस बात पे निर्भर करता है कि आपने क्या पढ़ा है, इस पर निर्भर नहीं करता, क्योंकि पढ़ने के लिए आज गूगल है, सो उसमें दुनिया की सारी जानकारी है। आज सूचना क्रांति है, इंफॉर्मेशन का ब्लास्ट है, बूम है, बूम से भी आगे ब्लास्ट हो चुका है। ठीक है, सही है। तो आपको क्या पढ़ना है, जिसको सेंस ऑफ प्रोपोर्शन कहते हैं, जिसके बारे में मीराबाई कहती हैं
दधिमती घृति काढ़ी लियो डाली दियो छोई। मतलब हमने दधी मत कर घी निकाल लिया। ये होता है आत्मसात करना, जिसे आप जीवन में आत्मसात करते हो, जिसका जीवन में प्रयोग करते हो, वो है सीखना। और जिसे केवल पढ़ते हो और जिसे केवल उगलते हो, जाकर वॉमिट करते हो, उसको कहते हैं पढ़ना। जब एग्जाम में वॉमिट करते क्या बात है, हो, बहुत so don't only read, सीखो, आत्मसात करो, वो जिंदगी भर काम आएगा, दूसरों के भी काम आएगा, आपके भी काम आएगा। मेरा एक प्रिंसिपल था, मैंने क्रिश्चियन स्कूल से, मिशनरी स्कूल से पढ़ाई करी है, सेंट रॉबर्ट्स हाई स्कूल से। तो उसका प्रिंसिपल, सन्यासी वो लोग रहते हैं, कैथोलिक जो रहते हैं, लंबा 6.5 फीट का था, जेसुइट फादर। वो हमारे क्लास में इतिहास पढ़ाने आते थे, प्रिंसिपल होकर भी। तो उनका एक मुझे पढ़ाने का एक तरीका बहुत पसंद आया। उन्होंने बोला, इस चैप्टर में क्या पढ़ना है, आपने सिलेबस देखा है क्या? नहीं, तो पहले सिलेबस देखो, पाठ्यक्रम देखो। फिर उन्होंने कहा, प्रश्न देखो, क्यों पढ़ना है, ये किन प्रश्नों का उत्तर देने के लिए ये पढ़ना है। पहले उन प्रश्नों को देखो और फिर टेक्स्ट की पढ़ाई करो। देन यू विल हैव द सेंस ऑफ प्रपोर्शन। चुनने की क्षमता, जिसे आत्मसात करना है, जिसे जानना है और जीवन भर संवहन करना है, वो क्षमता कभी आती है। तो पढ़ने और सीखने का फर्क क्या है। बात है। जो जीवन में काम आए उसको सीखना कहते है, हैं। और जो जीवन में काम ना आए उसको केवल पढ़ना कहते हैं। क्या बात है, बहुत सही सर। जिंदगी में कॉम्पिटिशन का कितना महत्व है? प्रत्येकाचे जिंदगीमध्ये प्रतिस्पर्धा असतोच। ही प्रतिस्पर्धा कोणासोबत आहे, कधी आहे आणि किती आहे हे तुम्हाला कळणार नाही। मी अगोदर सांगितले, कोणामध्ये कोणी गुण महत्त्वाचे असतात, दुसऱ्यामध्ये दुसरे गुण महत्त्वाचे असतात। खरगोश और कछुआ की कथा आपने सुनी है कि पहली बार मतलब कछुआ जीत गया क्योंकि खरगोश सोया रह गया। तो उसके आगे भी कथा है कि बाद में खरगोश जीत जाता है, क्योंकि कछुआ को वो ऐसा मार्ग चुनता है कि जहां कछुआ चल ना सके। और फिर कछुआ जीत जाता है, वो ऐसा मार्ग चुनता है जहां पानी की धारा। पानी की धारा। लेकिन प्रतिस्पर्धा जरूरी है, पर वो हेल्दी होनी चाहिए, वो अनहेल्दी नहीं होनी चाहिए। हा गलाकाट प्रतिस्पर्धाचा युग आहे, काटछोट कॉम्पिटिटिव्ह era। पण तुम्ही हा गलाकाट प्रतिस्पर्धामध्ये पडू नये, कारण प्रतिस्पर्धा तुमच्या डोक्यात असली पाहिजे, पण तुमचे हृदयात नसली पाहिजे। वाह, तुम्हारी वाह, वाह। प्रतिस्पर्धा जिससे है, क्या वो बात। तुम्हारा दुश्मन नहीं होना चाहिए, वो तुम्हारा दोस्त होना चाहिए। सही है। अगर वो तुम्हारा दोस्त है तो तुम्हारे अंदर उसको नीचे गिराने की नेगेटिविटी में समय नहीं गवाओगे, उसकी तरफ ध्यान नहीं भटकाओगे। तुम केवल अपने आप को ऊपर उठाने का प्रयत्न करोगे। जैसे ही उसको दुश्मन बनाओगे, उस नेगेटिविटी में तुम्हारा सारा समय, सारी ऊर्जा खर्च होगी। डोंट वेस्ट योर टाइम एंड एनर्जी इन नेगेटिविटी, यूज इन पॉजिटिविटी। इट शुड बी हेल्दी कंपटीशन। क्या बात। आज मला विशेष आनंद आहे की सरांनी आज स्टेजचं कौतुक केलं, परंतु अशा कार्यक्रमासाठी आज हे स्टेज उपलब्ध आहे, याला मला खरंच अभिमान आला। ह्या तुमच्या कार्यामध्ये मी काहीतरी करू शकू, आणि खरोखरच या केअर फॉर यू या कमिटीचं, या फाउंडेशनचं मी मनापासून कौतुक करतो। ही अफलातून कल्पना तुम्हाला एक तर सुचली कशी, आणि तुम्ही ती इतकी सुंदर अंमलात आणली, माझं मन भरून आलं। आणि मी सरांना विनंती करतो की पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला यात पार्टिसिपेट करून घ्या, मी निश्चितपणे तुम्हाला मदत करू या कामामध्ये, कारण असं सुंदर कार्य मी गेली 40 वर्ष शिक्षण संस्थेत आहे।
आज जवळजवळ 36,000 विद्यार्थी शिकताय. म्हणून हे जे चमत्कार आहे, ही जी आजचे हिरो आहेत, या मुलांना बघून मला असं वाटलं की तुम्ही भारताची पुढची दिशा निश्चितपणे चांगल्या मार्गाला आणताय, चांगलं टॅलेंट उभरताय आणि ही खरोखरच देशाची मोठी गरज आहे. म्हणजे मी सुद्धा आज पण असा विचार केला नव्हता की आपल्याला इथपर्यंत गेलं पाहिजे. खरोखरच कौतुकास्पद आहे. माझं मन खरोखर भरून आलेलं आहे. मी आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो, सगळ्या ऑर्गनायझेशन कमिटीचं. आणि हे कार्य जे चालू ठेवलेलं आहे आपण तसंच पुढं चालू ठेवा. आमचं ऑर्डर आपल्याला सदा उपलब्ध आहे, 1 रुपया चार्ज लागणार नाही. आणि पुढं जी काय मदत लागेल ती आमची संस्था नक्की मदत करेल. आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. धन्यवाद. प्रोग्राम बघितला जे काही प्रश्न उत्तर चालले होते, क्विज चालले होते, इट वॉज अ रिअली ॲप्रिशिएबल. आणि मी माझ्यातर्फे औरंगाबादचा जो एक मुलगा खूप इंटेलेक्च्युअल वाटला मला, त्याची फर्दर स्टडीजसाठी मी 3 लाख रुपये स्पॉन्सर. 2 वर्षापूर्वी मी या केअर फॉर यू संस्थेला जॉईन झालो. मानवाला काहीतरी देणं लागतं, त्या हेतूने निश्चित ही संस्था खूप मनापासून काम करते. आणि पायल राठी मॅडम असेल, त्यांचे मिस्टर असेल आणि विशेष करून KP सर, ह्या संस्थेचे महत्त्वाचा बोजा ते घेत आहे. आणि मला आज आदर्श वाटला आणि आदरही वाटला की PD पाटील सर ह्या ठिकाणी अगदी 3-4 तास झाले बसून आहे. म्हणजे ह्या व्यक्तीची सावली तुमच्यावरती पडते. ज्या संस्थेवरती सरांनी मागाशी सांगितलं की इथून पुढचं काय असेल तर आम्ही करल, पण निश्चित मुलांना मला तर तुमचं भविष्य आत्ता खूप चांगलं दिसतं आहे. कारण की सगळे मान्यवर खूप प्रतिकूल लोकांना प्रकाशाकडे नेण्याचं काम ही व्यक्ती करत असतात. तर ती व्यक्ती आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेत. तर खरं तर मी माझं भाग्य समजतो की मी ह्या संस्थेबरोबर जोडलो आहे. निश्चित ह्या संस्थेला मी आता जी 25 मुलं तुम्ही म्हणले घेतलीत आता, बरोबर ना, 25, तर 25ची जे मॅडम सांगेल इथून पुढं त्या मुलांचं सर्व पालकत्व आमचं शिरोरूप घेईल एवढीच मला अशा आणि म्हणजे देसाल ती मी मनापासून घेईल आणि खूप मुलांना मनापासून मदत करेल. आणि पायल मॅडम तुमच्याकडनं भविष्यासाठी निश्चित खूप मोठ्या अपेक्षेने पाहतो की ह्या मुलांना खूप चांगलं म्हणजे विचारावरती न्यावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करून KP सरांचं, PD पाटील सरांचं आणि सर्व टीमचं मी विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पिंपरी ते पार पडणाऱ्या केअर फॉर यूच्या ग्रँड फिनालेच्या प्रोग्रामला स्वतः कृष्णप्रकाश सर देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपल्या हाऊसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही स्वतः या ग्रँड फिनालेला उपस्थित आहात. जे विद्यार्थी असतील, जे इथे पार्टिसिपंट आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. काय सांगाल याबद्दल? एक कवी ने खूप सुंदर लिहिलेले आहे की हम नए छोटे अकेले लोग चाहे तो अनदेखे बीत जाए, कोई तो देखेगा कि हमारी मुट्ठी में गुलमोहर के फूल थे, कोई तो चिन्हेगा कि हमारे होठों पे गीत थे. हे जे चिमुकले आहेत, हे जे सो कॉल्ड ऑर्फन्स आहेत, अनाथ आहेत, ज्यांचे आई वडील नाही आहे आणि जे चिल्ड्रन होममध्ये राहतात, यांचे मनात पण काही करण्याचं हुरूप आहे. त्यांना पण अचिव्हर व्हायचं आहे. त्यांना तसा साजेशा वातावरण मिळत नाही, पारिवारिक कौटुंबिक वातावरण त्यांना मिळत नाही, तरी पण ते स्वप्न बघतात, ते पण शिकतात, ते पण अहोरात्र परिश्रम करतात, ते पण चाणाक्ष आहेत, बुद्धिमान आहेत, ते पण चांगले सिंगर्स आहेत, ते पण चांगले स्पोर्ट्स पर्सन्स आहेत. पण त्यांचे ऊर्जाला जेव्हा आपण उचित दिशा देत नाही, तेव्हा त्यांची दशा
मध्ये हरास होतो, त्यांचे हुरूपमध्ये कमी येतो. त्यामुळे हे क्रमप्राप्त आहे, या समाजाचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. कारण या जगात जे काही कोणी आलेले आहे ते परमपिताचे, ईश्वराचे, ब्रह्मचे संतानच आहे आणि त्यांचं साठी करणे आमचं समाजचे नागरिक म्हणून, मानव म्हणून क्रम प्राप्त है. स्वामी विवेकानंद सांगितले होते, मूर्ख लोग जिस ईश्वर को के ढूंढने काशी और काबा जाते हैं, मैं उसे इंसानों में देखता हूँ. बरोबर. तो हा जे आहे हा महत्त्वाचे आहे. हा जे केअर फॉर यू आणि महिला आणि बाल विकास विभागचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम जे आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक लोक जुळलेले आहे. तर महिला आणि बाल विकास विभागचे जे चिल्ड्रन्स होम आहेत 10 डिव्हिजनमध्ये Yes. त्यांची नॉ टीम जी आहे जे निवडून आलेले आहे. निवडून आलेले म्हणजे त्यांच्यामध्ये प्रतियोगिता झालेली आहे वेगवेगळे चिल्ड्रन होममध्ये, जे क्विजची, Yes. जे प्रश्नोत्तरीची, ज्याला आपण हे बुद्धिविलास सांगतो, त्याची प्रतिस्पर्धा झालेली आहे आणि त्यानंतर नॉ टीम इथे पोहोचलेले आहे. त्या नॉ टीमपैकी शेवटी जे आहे ते 5 टीम फायनलिस्ट म्हणून राहणार आणि सर्व टीमला ते आपण स्पॉन्सरच्या मदतीने लॅपटॉप देतो आहे. सर्व टीमला ते जे आहे बक्षीस देतो आहे, रोख बक्षीस देतो आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे शिकण्यासाठी एक हुरूप मिळेल, एक उत्साह मिळेल. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे की दे आर ऑल्सो सुपरस्टार्स. Yes. But they are secret superstars and that's why they have to be discovered. और उसकी डिस्कवरी के लिए ये कार्यक्रम हमने आयोजित किया है. पायल साडा राठी, रोशन राठी, प्रसाद जी और तमाम लोग इससे जुड़े हुए हैं. ये अहमदनगर के चूँकि ये मूल संस्था अहमदनगर की है. Yes, जब मैं yes. अहमदनगर में था तभी इसकी नींव पड़ी थी. मैं इसके इंसेप्शन से, इसकी शुरुआत से चीफ एडवाइज़र रहा हूँ. ये भी इनके एक एडवाइज़र हैं हम लोग ऑनरी. तो इसका उद्दिष्ट यही है, इसका मकसद यही है कि हमारे जो युवा हैं, जो किशोर हैं, उनको सही दिशा मिले. हम युवा शक्ति तो बन गए हैं. Yes. आज विश्व की सबसे बड़ी युवा शक्ति हमारे पास है, लेकिन वो टिकिंग टाइम बॉम्ब ना बने, वो सही दिशा में जाएं, वो पथभ्रष्ट ना हो, वो दिग्भ्रमित ना हो. इसलिए ये ज़रूरी है कि उनको सही दिशा में नियोजन किया जाए. 2 साल पहले हमने यहाँ पर करवाया था, इसी जगह पर, इसी हॉल में, हंट फॉर सीक्रेट सुपरस्टार सिंगिंग के लिए. इस साल हम लोग उनके बुद्धि विलास के लिए, उनके क्विज़ के लिए, उनके जनरल नॉलेज के लिए करवा रहे हैं. और अगली बार हमारा प्रोग्राम है स्पोर्ट्स के लिए. Yes. तो इस तरह से हमारा सर आपण पाहत आहोत की पूर्ण देशभरात दखल घेतली जात आहे. केअर फॉर यूचं जे कार्य आहे, अनाथ मुलांना ते वर आणण्याचं काम करतात. हा जो अनाथ मुलांचा जो घटक आहे तो समाजापासून वंचित राहू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि तुम्ही देखील तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणून संपूर्ण देशभरात जे अनाथ मुलं असतील, संपूर्ण म्हणजे समाजातले सगळे लोक तुम्हाला रोल मॉडेल म्हणून बघतात. तर आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, जे विद्यार्थी आहेत, जे अनाथ मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात? मी त्यांना एवढंच सांगेन की जसा आपले पूर्व राष्ट्रपती देशरत्न APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होता की being born poor is not a crime, Yes. but having low aim, keeping low aim is a crime. तुम्ही गरीब जन्माला आलेला आहात, हा काही क्राईम नाही, हा काही गुन्हा नाही, हा काही अपराध नाही. पण तुम्ही ख्वाब, तुम्ही संकल्पना, तुम्ही लक्ष्य, तुम्ही मंजिल लहान ठेवलेला आहात, हा तुमचं क्राईम आहे, हा तुमचा गुन्हा आहे. तुम्ही लक्ष्य मोठा ठेवा, तुम्ही साधन तुमचे पवित्र असले पाहिजे आणि ते पवित्र साधनाचा उपयोग करून साध्य केला पाहिजे जे तुम्हाला साधायचं आहे. तर एवढंच मी त्यांना संदेश देणार आहोत की तुम्ही कोणापेक्षा कमी नाही. जरी तुम्ही अभावामध्ये आहात,
जेव्हा तुम्हाला लीप फ्रॉग घ्यावा लागतो तेव्हा अभावमध्येच तुम्ही लीप फ्रॉग घेऊ शकतात. ज्यांच्याकडे भरपूर आहे, पुरेशा आहे, ते लीप फ्रॉग घेऊ शकत नाही कारण त्यांची कुशनिंग आहे. ते लीप फ्रॉग घेणारच नाही कारण त्यांना कुशन मिळत जाणार. पण ज्यांच्याकडे अभाव आहे, त्यामुळे अनेक उद्योगपती असे करतात की त्यांच्या मुलांना ते असे पाठवतात आफ्टर ते शिकून येतात. त्यानंतर आता मी एकदा बसलेलो होतो कृष्णा डायमंडचे हरेकृष्णा डायमंडचे ढोलकिया सावंतसोबत. तर ते त्यांच्या मुलांना पाठवून देतात. एक ठिकाण त्यांना निवडायला सांगतात, तिथे पाठवून देतात फक्त 500 रुपये देऊन ट्रेनचं तिकीट काढून, प्लेनमध्ये पण नाही. आणि ते तिथे जाऊन 3 महिना त्यांना सर्वाईव्ह करायचं आहे असं पाठवून देतात. ज्यामुळे त्यांना कळायला पाहिजे की समाजामध्ये अभाव काय असतो आणि अभाव असताना सर्वाईव्ह कसं करायचं किंवा फ्लरिश कसं करायचं. ठीक आहे, तर हे अभाव काही कारण नाही आहे ख्वाब नाही बघण्याचा आणि अचीव नाही करण्याचा. बी अन अचीवर, यू कॅन बी अन अचीवर. नो वन कॅन मेक यू फील इन्फिरियर विदाउट युअर कन्सेंट. तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला कोणी कमी लेखू शकत नाही. धन्यवाद. निश्चितच सारडा परिवाराचा माझा तसा जुना संबंध आहे. जवळपास 15 वर्षापासून मी ओळखतो आहे आणि पायल ज्या प्रकारे खरंच काम करत आहे ते अतिशय समाजातील एक वंचित घटक जो आहे, अनाथ जे मुलं आहे त्यांचं पॅरेंटिंग कसं करता येईल किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी जे तिचे खरंच प्रयत्न म्हणजे त्याच्याबद्दल शब्द नाहीत माझ्याकडे. अतिशय उत्कृष्टपणे ती हे करते आणि बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा काम करत असताना समाजासाठी तर प्रत्येकच जण काम करत असतो, परंतु अशा ज्या काही NGOज असतात केअर फॉर यू सारख्या, इतक्या त्या मागील जवळपास सुमारे 13 वर्षांपासून काम करतात त्या. खरंच ते प्रेरणादायी सुद्धा होतं आणि आम्हालासुद्धा एक प्रकारे काम करत असताना निश्चितच फायदा होतो. मध्येच एक रिसेंटली पंढरीची वारीसाठीच्या ज्या काही नगर जिल्ह्यामध्ये जे काही इनिशिएटिव्ज घ्यायचे होते, मी त्याच्याशी संपर्क साधला होता की आपण हे वारकऱ्यांसाठीचे काय काय म्हणजे त्यांच्यासाठी त्यांची जी वारी आहे सुकर होण्यासाठी काय काय करू शकतो. तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी सांगितलं की बाकीच्या NGOच्या मार्फत मेडिकलची त्यांना काही आरोग्य तपासणी असेल, त्यांना औषधं देण्याचं असेल, त्यांच्यासाठी जे चालताना होणाऱ्या जे त्रासासाठी सँडल, चप्पल, बूट वगैरे काय देऊ शकतं की अगदी इथपर्यंत बर्फ ठेवून त्यांना कसं थोड्या वेळासाठी आपल्याला रिलॅक्स वाटेल अशा प्रकारची तिची बेसिकच तिची जडणघडण अशी झालेली आहे. अशा फॅमिलीमध्ये असे काही संस्कार आहे की जेणेकरून एका वंचित घटकासाठी ते काम करतात. माझ्या खरंच खूप साऱ्या शुभेच्छा केअर फॉर यूसाठी. तिच्या येणाऱ्या ज्या काही भविष्यातील संकल्पना असेल त्याच्यासाठी नेहमीच आमचा सपोर्ट राहील. आय विश ऑल द बेस्ट फॉर इट. थँक्यू. सर, पॅरेंटल आधार जो असतो तो या मुलांना हवा असतो. आज तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित आहात, मुलांना तुमच्यातर्फे काय मार्गदर्शन करणार आहात, त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही काय कानमंत्र देणार आहात? निश्चितच हा एक सरांनी ऑलरेडी सांगितलं, कृष्णप्रकाश सरांनी, की जन्मतः कोणी गरीब असू शकत नाही आहे. त्याला जे दिलेलं आहे त्याला उडण्यासाठी जे पंख आहेत आपल्यासारख्या समाजातल्या लोकांनीच एकत्र येऊन त्यांना दिलं पाहिजे हे बळ. आणि ह्या माध्यमातून मागच्या वर्षीचा कार्यक्रम असेल सिंगिंगचा किंवा यावर्षीचा जो बुद्धिमत्तेवर आधारित जो काही प्रश्नमंजुषा असेल याच्या माध्यमातून निश्चितच एक त्यांना एक चांगला सपोर्ट देणं गरजेचं आहे. शासनाच्या सुद्धा अनाथ मुलांसाठीचं जे एक मागच्या सरकारने जे आपल्याला यावेळी या सरकारने जे आणलेलं आहे की अनाथ मुलांसाठी जे एक प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्यासाठी एक विशेष 1% आरक्षण पण केलेलं आहे. तर मला असं वाटतं या माध्यमातून निश्चितच हा जो वंचित घटक आहे त्यांना पुढे आणण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल. आपल्यासोबत स्वतः CA पायल सरदाराटी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. मॅम, आजच्या प्रोग्रामबद्दल काय सांगाल? आज जो भव्य हा जो कार्यक्रम आहे अनाथ मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आज या ठिकाणी मार्गदर्शन देखील त्यांना भेटणार आहे. स्वतः कृष्णप्रकाश सर आहेत, तुम्ही देखील आज या ठिकाणी आहात, काय सांगाल याबद्दल? याबद्दल मी हे सांगू इच्छिते की आमचा हा जो हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार आहे, हा CCIच्या मुलांमधून सिक्रेट सुपरस्टार्स निवडून आम्ही त्यांचं पूर्ण करिअर घडवण्याचा आज प्रॉमिस त्यांना देणार आहे. आणि आजचे जे 5 टीम्स असणार आहे, जे 25 मुलं जिंकणार आहे, त्यांचं आज इथे कमिटमेंट आणि घोषणा करणार आहे आम्ही की त्यांचं पूर्ण करिअर इन व्हॉट एव्हर फील्ड दे वॉन्ट, त्यांना जे काही बनायचं असेल ते सगळं सपोर्ट केअर फॉर यू करणार. मॅम, आपण पाहतो केअर फॉर यूचं कार्य भरपूर मोठं आहे. जे अनाथ मुलं आहेत त्यांना कुठेतरी आधार देण्याचं काम तुमच्या संस्थेच्या मार्फत होतं. आता भविष्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे जे तुमचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात, तर भविष्यामध्ये काय ध्येय असणार आहे, कुठले नवीन धोरण असणार आहेत, मुलांसाठी तुम्ही भविष्यामध्ये काय अजून वेगळं करणार आहात, याबद्दल काय सांगाल? येस, तर आम्ही बरीच हंट प्लॅन करत आहोत.
आम्ही 2 वर्षापूर्वी सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवली होती महाराष्ट्र स्तरावर. सो दॅट वॉज अ सिंगिंग कॉम्पिटिशन. आता यावेळेला जनरल नॉलेजचं ठेवलं आहे. पुढे आम्ही वेगवेगळे मे बी स्पोर्ट्स, मे बी आर्ट असं वेगवेगळ्या फील्ड्समधून मुलांना चूज करणार आणि त्यांना पुढे घेऊन जाणार. हे सगळं होत असताना आपण पाहतो की बाहेर देखील काही अजून अनाथालय त्यांना देखील अपेक्षा असतात की अशा प्रकारचे जी संस्था आहेत त्यांनी देखील आम्हाला पाठबळ द्यावं. तर तुम्ही असं काही विचार केला आहे का भविष्यामध्ये अजून कुठले अनाथालय ते तुमच्याशी जोडले जावे? आम्ही ॲक्च्युली महिला व बाल विकास डिपार्टमेंटच्या अंतर्गत जितकी CCI येतात तितक्यांशी आम्ही ऑलरेडी कनेक्टेड आहोत. तर ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली 11,000 मुलं आहे CCIमध्ये. तर ते सगळेच आम्ही कवर करतो. तर आय डोंट थिंक असे कुठले अनाथालय आहे महाराष्ट्रात जे त्यांच्या अंडर नाही आहे. सो इट इज कंपल्सरी की WNCDच्या अंतर्गतच सगळे अनाथालय असतात. तर आम्ही सगळ्यांनाच सपोर्ट करत आहोत. बारणे साहेब, तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाला एक बॅकबोन म्हणून तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात. काय सांगाल याबद्दल? आणि तिचाच मानवाला मानवाचं काहीतरी देणं लागतं. त्या दृष्टीने केअर फॉर यू संस्था फार चांगलं काम करत आहे. आणि विशेष करून मी पायल मॅडम आणि KP सरांचं आभार मानन, कारण की त्यांनी या संस्थेला मोलाचं सहकार्य नेहमी करत असतात. आणि मला वाटतं आहे त्यांच्या माध्यमातून गेले 3 वर्ष मी जोडला आहे या संस्थेशी. तर मला निश्चित वाटतं की आत्ताच ॲडिशनल कलेक्टर साहेब बोलले त्याप्रमाणे निश्चित एकतरी व्यक्ती किंवा एकतरी मुलगी ह्या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या शासकीय लेवलला जाईल याची मला ती मात्र शंका नाही आहे. आपण पाहतो तुम्ही देखील सामाजिक कार्य करता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुमचे देखील भरपूर सामाजिक कार्य आहेत. पण त्या सामाजिक कार्य आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये काय फरक आहे? ह्याच्यात काय वेगळेपण आहे? निश्चितच मी अनेक सामाजिक संस्था पाहतो, तर मला कुणाविषयी जास्त बोलायचं नाही. पण निश्चित सामाजिक कार्य काय ते ह्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य केले जाते याची मला निश्चित खात्री आहे. त्यामुळे निश्चित आम्ही नेहमी या संस्थेला अगदी खूप मनापासून सपोर्ट करणार आणि इथून पुढेही करणार हेच मला सांगू इच्छितो. नक्कीच. धन्यवाद बारणे साहेब. तुमच्या सहकार्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत त्यांना भरपूर पुढे चालना मिळते आणि जे मुलं आहेत त्यांना देखील भरपूर मार्गदर्शन भेटतं.